जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना भाजप युती जवळपास निश्चित झाली असून 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। दोन्ही पक्षांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 6 जिल्हा परिषद प्रभागांवर शिंदे सेनेने आपला दावा कायम ठेवला असून भाजपला एकही जिल्हा परिषद जागा देण्यात येणार नाही अशी भूमिका ठाम असल्याचे समजते। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे सेना भाजपची मते सोबत घेऊन जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र ताकदीने मैदानात उतरवणार असल्याचे संकेत आहेत। दुसरीकडे भाजपची युती ही प्रामुख्याने पंचायत समिती पातळीवर होणार असून भाजपला 3 पंचायत समिती गणांवर समाधान मानावे लागणार असल्याची चर्चा आहे। यामध्ये शेलू, नेरळ आणि उमरोली या गणाचा समावेश आहे। याशिवाय पंचायत समिती गणात भाजपला आणखी एक जागा वाढीव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। वरिष्ठ स्तरावरून युतीस हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा असून आमदार महेंद्र थोरवे यांनी यापूर्वीच याबाबत सुतोवाच केले होते। उमेदवारी अर्ज माघारीनंतर युतीची औपचारिक घोषणा झाल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे हे स्पष्ट आहे। मात्र शिंदे सेनेला सुरुवातीपासून विरोध दर्शवणारे भाजप किरण ठाकरे यांची मात्र पुरती कोंडी होणार हे मात्र निश्चित आहे।